संध्याकाळची वेळ झाली होती आणि स्वस्तिकचे पप्पा कामावरून घरी परत आले होते. इथे मी आमच्या दोघांसाठी चहा टाकत होते आणि चहा जरा आज माझ्याकडनं जास्तच झाला होता. त्यानंतर इथे हे दोघंजण शंकरपाळी एन्जॉय करत होते आणि माझी बऱ्यापैकी स्वयंपाकाची तयारी झाली होती. आज जेवायला बरंच काही करणार होते आणि मी ते भाकरी टाकायला घेतली होती. आज मला भाकरी एकच करायची होती कारण सकाळच्या चपात्या शिल्लक होत्या, त्यामुळे एकच भाकर टाकत होते. स्वस्तिकचे पप्पा डबल चपाती खात नाही, त्यांना भाकरी लागतेच जेवायला, त्यामुळे भाकरी टाकत होते. आणि मी ते मुगाची भाजी बनवायला घेतली होती. आज जेवायला मुगाची भाजी, चपाती, वरण भात असं बरंच काही होतं. आणि स्वस्तिकचे पप्पा हे खाली खेळायला गेले होते. स्वस्तिक हा दिवसभर माझ्यासोबत असतो, त्यामुळे तो त्याचे पप्पा आले की त्यांना काही सोडत नाही, त्यांच्यासोबतच खेळत असतो संध्याकाळी. आणि मी इथे निवांत स्वयंपाक करून घेते माझा. आज मी सकाळपासून कपाट आवरायला घेतलं होतं. कपाट बऱ्यापैकी माझं आवरून झालं होतं. फक्त 2-3 साड्या राहिल्या होत्या, त्याच मी कपाटामध्ये व्यवस्थित लावत होते. कपाट असं आवरलं की खूप सुंदर दिसतं आणि बघून किती छान वाटतं.